वेलकम टू माय चॅनल मृण्मयीज कुकिंग। तर आजची रेसिपी तर आपण आज ठेचा भाकरी बनवणार आहोत। तर स्टार्ट आपण भाकरीपासून करतो आहे। तर भाकरीचं पीठ ऑलरेडी मम्मीने मळून घेतलेला, तर तिने आधी गोळा घेतला आहे, तो व्यवस्थित गोल करून मग ती सुकं पीठ लावून थापते त्याला। इथे आपली भाकरी चांगली गोल थापून झालेली आहे। तर आता आपण ह्याला गरम गरम तव्यावर टाकणार आहे। गरम तव्यावर टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। मग ती थोडीशी शेकली की मग तिला पलटी करायची आहे। पलटी केल्यानंतर तिला खालच्याच बाजूने सगळीकडनं शेकवून घ्यायचं आहे व्यवस्थित। सगळीकडनं शेकल्यानंतरच आपल्याला तिला पलटायचं आहे। मग पलटले का असं करायचं, मग ते फुगते। मम्मीच्याच भाकऱ्या फुगतात, माझ्या नाही फुगत। तर मी नव्हती केली, तिनेच केली होती। आपली इथे भाकरी झालेली आहे। आता ठेच्याची तयारी करूया। तर सगळ्यात आधी आपण इथे मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेली आहे। आता आपण इथे मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर आपण जाडसर वाटून घेणार आहोत असं। मग तवा गरम करून त्याच्यावर तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपला जो खरडा ठेचा आपण तयार केला आहे तो त्याच्यावरती टाकायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। असं परतून झाल्यानंतर आपला ठेचा रेडी आहे। रेडी आहे आपला ठेचा भाकरी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।